नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. कोविडच्या नव्या व्हेरियंटचा JN1 अकोल्यातही शिरकाव. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, पालकमंत्र्यांचे निर्देश. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी घडली घटना. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली कृषी प्रदर्शनीला भेट. स्टॉलवरील तंत्रज्ञानाची केली पाहणी. 31 डिसेंबरला श्री गजानन महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर राहणार खुले. आता सविस्तर बातम्या. कोविड विषाणूचा नवीन प्रकार JN1 चा राज्यभरात पाय पसरत असताना कोविडच्या या नवीन व्हेरियंटने अकोल्यातही शिरकाव केला आहे. अकोला जिल्ह्यात JN1 चा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण 51 वर्षांचा पुरुष आहे. आता तो सुरक्षित असून त्याचा क्वारंटाईन संपला आहे. कोविड नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेने यापूर्वी आढावा घेऊन निर्देश जारी केले आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला शहरातील लहान उमरी भागात रहिवासी असलेल्या एका 51 वर्षीय व्यक्तीला परदेशात जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स एजन्सीने कोविड चाचणीचा अहवाल देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने त्या व्यक्तीने 5 डिसेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात चाचणी केली असता 6 डिसेंबर रोजी सदर अहवाल हा पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीच्या घरी कोणीही पॉझिटिव्ह नसून रुग्णाचा क्वारंटाईन संपल्यामुळे सर्व कुटुंब सुरक्षित झाले असून कोविडचा नवा व्हेरियंट पाहता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनुप चौधरी. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 5 डिसेंबर रोजी एक रुग्ण कोविडकरता पॉझिटिव्ह आला. सदर रुग्णाला कुठलेही त्रास नव्हता, परंतु त्याला ट्रॅव्हलिंग करता जायचे असल्याने त्याला ट्रॅव्हल एजंटमार्फत कोविड तपासणी करण्यास सांगितली होती. त्या अनुषंगाने त्यांनी तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आम्हाला जेव्हा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला त्याच्यानंतर आम्ही त्या कुटुंबाची पूर्ण तपासणी केली असता त्या कुटुंबामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आणि त्यानंतर त्या रुग्णालाही आम्ही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर सांगितले आणि तसंच आम्ही त्यांना क्वारंटाईन केलेले होते. सदर रुग्ण हा घरी क्वारंटाईन होता. त्यानंतर दिनांक 23/5/2023 रोजी आम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत इन्फॉर्म झाले की सदर रुग्णाचे सॅम्पल जे आहे हे हेडगेवार हॉस्पिटलतर्फे सह्याद्री हॉस्पिटल मुंबई इथे गेलेले होते. तेथून जिनोमिक सिक्वेन्सिंग करता दिलेले असताना 23/12/2012च्या अहवालानुसार सदर रुग्ण हा JN1 करता पॉझिटिव्ह आहे. तर सध्या स्थितीत त्या रुग्णाच्या घरी कुणालाही कुठलाही त्रास नाही आणि त्याचा क्वारंटाईन पिरियड पण पूर्ण झालेला आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या स्थितीत ताप आणि फ्लू सदृश लक्षणं असलेल्या रुग्णांची तपासणी आमच्या स्टाफमार्फत नियमित केली जात आहे आणि कुणीही संशयित असल्यास त्यांना आम्ही GMC येथे तपासणीकरता पाठवतो. सर्व नागरिकांना मी आपल्या चॅनलमार्फत असे आवाहन करू इच्छितो की हा जो सध्याचा JN1चा ट्रेंड आहे याच्यामध्ये रुग्ण जे आहेत हे सिरियस जरी होत नसले तरी पण जे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहे यांच्या जीविताला धोका होऊ शकत नाही अशी शक्यता आपण नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कोविडसाठी काळजी घ्यावी. खास करून जे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत या रुग्णांनी मास्क वापरावा.
नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 50,000 मिळण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घ्यावा. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. अतिवृष्टी अनुदान वितरण कार्यवाही व पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतला. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे. पंचनामा प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळण्यासाठी स्वतंत्र ड्राईव्ह घेऊन कालमर्यादेत कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात आवश्यक तिथे पांदण रस्ते निर्माण होण्यासाठी मोहीम स्तरावर कामे करावी. पांदण रस्ते शिवरस्त्याबाबत कार्यवाही करताना महसूल खात्याने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली तर तो वेळेत मिळाला पाहिजे. बंदोबस्त पुरविण्याचे अधिकार पोलीस निरीक्षकांना असावेत. जिल्हा कार्यालयाकडे प्रत्येक वेळी परवानगीसाठी फाईल पाठविण्याची गरज पडू नये जेणेकरून कार्यवाहीला गती येईल. वाळू धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. लिलाव प्रक्रिया राबविताना जीएसटी आदी सर्व बाबी सुस्पष्ट असाव्यात व नियमांचे काटेकोर पालन व्हावे. आता प्रत्येक महाविद्यालयात सेतू केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे तिथेच उपलब्ध होणार आहेत. ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हा परिषदेने कार्यवाही करावी असेही त्यांनी निर्देश दिले. जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा यावेळी झाली. पुढील बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असून यापूर्वी झालेल्या निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी यावेळी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात मानव तसेच वन्यजीव यामधील संघर्ष वाढत चाललेला दिसून येत आहे. अशीच एक घटना तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरव्हा येथे घडली. शेतीचे काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला चढवीत गंभीर जखमी केले. शेतीचे काम करत असताना अस्वलाने केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकरी राजेश गवते गंभीर जखमी झाला असून घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत सदर जखमी शेतकऱ्याला अस्वलाच्या तावडीतून मुक्त करीत तात्काळ अकोट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता पाठविले. शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय उपचाराकरिता पाठविण्याची माहिती मिळाली आहे. अस्वलाच्या हल्ल्याची माहिती मिळताच अकोट वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता हल्ला करणारा अस्वल जंगलात गेल्याची माहिती मिळाली आहे. अकोट तसेच तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागात यापूर्वी सुद्धा अनेक वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वन विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेत गावालगत फिरणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित 3 दिवसीय कृषी प्रदर्शनीला भेट दिली. कृषी प्रदर्शनमधील विविध स्टॉलला भेट देत त्यांनी पाहणी करीत कृषी विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक केले. महसूल मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित 3 दिवसीय कृषी प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कृषी प्रदर्शनीच्या विविध विभागाची पाहणी करून कृषी विद्यापीठाचे कार्याचे कौतुक केले. या कृषी प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस असून या कृषी प्रदर्शनीला राज्यातून लाखो शेतकरी बांधवांनी हजेरी लावली आणि शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार भारसाकडे, माजी अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ दिल्लीचे डॉक्टर माई, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदच्या वैष्णवी बी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत या निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने
31 डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणार आहेत. श्रींच्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने दर्शन बारी व श्रीमुख दर्शन बारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या भक्त निवासमध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता भक्तांना श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संपन्न झाला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभारसह मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यासाठी व आवश्यक विकास कामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम स्थापित करण्यात आली असून त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. पालकमंत्री कार्यालयाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून अव्वल कारकून व इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. सर, पालकमंत्री कार्यालयाचं आज उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालंय. तर म्हणजे पालकमंत्र्यांच्या आणि जनतेचा हा दुवा या कार्यालयाच्या माध्यमातून तो आपल्याला साधायचा आहे. तर दौऱ्याच्या वेळी येणारे कागदपत्र असतात, निवेदनं आहेत, किंबहुना सामान्य नागरिकाला सुद्धा काही पालकमंत्र्याकडे माहिती द्यायची असेल, निवेदन द्यायचे असतील तर ते आमच्या कार्यालयात येऊन देऊ शकतात. त्यामुळे प्रशासनामध्ये आणि जनतेच्या मध्ये एक मोठं काम समन्वयाचं कार्यालयाच्या मार्फत होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कापसाने प्रति क्विंटल 10,000 ओलांडावी ही अपेक्षा असून अकोट बाजार समितीत सद्यस्थितीत कापसाची आवक वाढल्याचे चित्र दिसत आहे. बाजार समितीत कापसाला 6,900 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. 7,000च्या उंबरठ्यावर कापूस पोहोचला आहे. विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कापसाला 6,900 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव होता. तसेच या दिवशी 1,000 क्विंटलच्या वर कापसाची खरेदी झाली होती. बाजार समितीत कापूस मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे. प्रतवारी घसरलेल्या कापसाचे भाव घसरले आहेत. ओल्या कापसाच्या दरात घसरण सुरूच असून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. तर चांगल्या कापसाला प्रति क्विंटल 7,100 रुपयेपर्यंत भाव मिळाला. कापूस साठवणीची जागा नसलेले आणि आर्थिक बळ नसलेले शेतकरी कापूस विकत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक वाढल्यामुळे याच कापसाच्या दरावरही दबाव आला आहे असे जाणकार सांगतात. तरीही अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल घरात साठवून ठेवला आहे. कापसाला योग्य भाव आल्यानंतरच हे शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाजारात आणणार असल्याचे समजते. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 53 वरील हेडज जवळील बालाजी पेट्रोल पंप समोर भरधाव ट्रकने गॅस टँकरला जबर धडक दिली. परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. धडकेत गॅस टँकरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पेट्रोल पंपाजवळ अकोलाकडून अमरावतीकडे जात असलेला गॅस टँकर व अमरावतीवरून अकोलाकडे जात असलेला ट्रक यांची एकमेकांची ड्रायव्हर साईडने डॅश झाल्याने गॅस टँकरची डिझेल टँक फुटली व टाटा ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, त्यामुळे अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शिल्पा बोबळे, ग्रामीण ठाणेदार सुरेंद्र राऊत घटनास्थळावर दाखल झाले होते. अपघाताची पाहणी करून गॅस टँकरमधून कोणत्याही प्रकारचा गॅसचा लिकेज होत नसल्याची खात्री करून घेतली. टँकर गॅसने भरलेला असल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्यभरात 4 डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू असतानाच मुंबई आयुक्तांनी आंदोलनाविरोधात काढलेल्या आदेशामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी अकोट येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचारी आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाड्या बंद आहेत. सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच मुंबई येथील आयुक्तांनी अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाविरोधात आदेश काढला. या आदेशाविरोधात 28 डिसेंबरला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर शासन व आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत आदेशाची होळी केली होती. आज अकोट येथील अंगणवाडी कर्मचारी यांनी आक्रमक होत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन केले. शासनाने आंदोलनाची मागण्यांची दखल न घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडीची चावी ग्रामपंचायतीकडे देण्याचे व ग्रामपंचायतीने आपल्या अधिकारात गावातील अन्य व्यक्तींची नियुक्ती करून अंगणवाडीचे कामे करावे. अंगणवाडी कर्मचारी यांचा संप सुरू असल्याने अंगणवाड्या बंद आहेत. मुलांच्या अंगणवाडीत जाणे बंद असून मुलांचे कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने मागण्या मान्य न केल्यास अकोला जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 रोजी जेल भरो आंदोलन होणार असा इशारा यावेळी देण्यात आला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. कोविडच्या नव्या व्हेरियंटचा JN1 अकोल्यातही शिरकाव. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, पालकमंत्र्यांचे निर्देश. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी घडली घटना. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली कृषी प्रदर्शनीला भेट. स्टॉलवरील तंत्रज्ञानाची केली पाहणी. 31 डिसेंबरला श्री गजानन महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर राहणार खुले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.